नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या शैक्षणिक संकल्पनेवर बोलणार आहोत, म्हणजे प्राथमिक स्तरावर ज्या अध्ययन निष्पत्ती ठरवलेल्या आहेत त्याबद्दल. आपल्याकडे या विषयावर काही अभ्यासपूर्ण विश्लेषण आहे. त्यात या निष्पत्ती म्हणजे काय, कशा बनवल्या आहेत, किती महत्त्वाच्या आहेत यावर माहिती आहे. तर आजच्या चर्चेतून आपल्याला काय समजून घ्यायचंय, तर महाराष्ट्रात खास करून प्राथमिक वर्गांमध्ये मराठी, गणित, परिसर अभ्यास यासाठी या अध्ययन निष्पत्ती कशा वापरल्या जातात, त्यांची रचना काय आहे, त्यात काय चांगलं आहे, काही मर्यादा किंवा उणीवा आहेत का, हे पण बघूया. कारण हा फक्त अभ्यासक्रमातला एक मुद्दा नाहीये, तर मुलांनी काय शिकावं, काय करावं यासाठीची एक दिशा आहे. एक प्रकारचा रोडमॅपच म्हणूया. चला तर मग जरा यात खोलवर जाऊया. अगदी बरोबर. अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय, तर शिक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांमध्ये कोणतं ज्ञान यायला हवं, कोणती कौशल्य त्यांनी आत्मसात करावीत, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची विचार करण्याची पद्धत कशी विकसित व्हावी हे ठरवणारे ते निकष आहेत, स्टँडर्ड्स आहेत. याचा मुख्य उद्देश काय, तर शिक्षक असतील, पालक असतील किंवा शिक्षण प्रक्रियेशी जोडलेला प्रत्येक जण त्यांना स्पष्ट कळावं की अरे आपल्याला नक्की काय साध्य करायचंय. यामुळे होतं काय की शिकवणं आणि नंतर होणारं मूल्यमापन म्हणजे तपासणी ती जास्त फोकस्ड होते, परिणामकारक होते. आपल्या माहितीनुसार महाराष्ट्रात प्राथमिक लेव्हलला मुख्यत्वे 3 विषय आहेत: मराठी, गणित आणि परिसर अभ्यास. यांच्यासाठी या निष्पत्ती ठरवल्या आहेत आणि प्रत्येक विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा दिसतोय. हो, नक्कीच. आता मराठीचं उदाहरण घेऊ. मराठीच्या बाबतीत उद्देश काय आहे की विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तक वाचायला किंवा लिहायला शिकावं इतकंच नाही, तर भाषेचा वापर करायला शिकावा. म्हणजे ओळखीच्या परिस्थितीत किंवा अगदी नवीन परिस्थितीत सुद्धा भाषा सहजपणे आत्मविश्वासानं वापरावी, कल्पकतेनं आणि प्रभावीपणे लिहावं. योग्य शब्द वापरावेत. ऐकणं, बोलणं, संभाषण, वाचन, लेखन या 4ही क्षमतांमध्ये त्यांनी त्यांचं जे आधीचं ज्ञान आहे त्याचा वापर करून अर्थपूर्ण काहीतरी करावं ही अपेक्षा आहे. अच्छा, म्हणजे केवळ पुस्तकी कौशल्य नाही, तर भाषा वापरण्याची एक सवय, एक क्षमता विकसित व्हायला हवी. इथे हे इंटरेस्टिंग वाटतंय की वाचणे, ते समजून घेणे आणि मग त्यावर काहीतरी प्रतिक्रिया देणे ही एक पूर्ण अर्थपूर्ण प्रक्रिया व्हावी यावर भर आहे. अगदी. आता गणिताकडे वळूया. गणिताच्या बाबतीत काय आहे, तर मुलांना रोजच्या जीवनात गणिताचं महत्त्व पटावं हा उद्देश आहे. गणित म्हणजे फक्त आकडेमोड नाही, तर ते बोलण्याचं, वापरण्याचं, आजूबाजूच्या गोष्टींचा शोध घेण्याचं एक साधन आहे हे त्यांना समजावं. आणि गणिताची स्वतःची एक रचना असते, लॉजिक असतं, तेही कळावं. या निष्पत्ती मुलांसमोर जी आव्हाने येतात ती लक्षात घेऊन तयार केल्या आहेत. म्हणजे व्यवहारात गणिती संकल्पना कशा वापरायच्या आणि शिक्षकांनी तशा संधी कशा द्यायच्या यावर भर आहे. आणि परिसर अभ्यासाबद्दल काय सांगाल? त्यात तर खूप विषय एकत्र येतात. हो, परिसर अभ्यासामध्ये उद्दिष्ट अजून व्यापक आहेत. मुलांमध्ये त्यांच्या आजूबाजूच्या परिसराबद्दल म्हणजे नैसर्गिक, भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक सगळ्याबद्दल जागरूकता यावी, एक सकारात्मक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संवेदनशीलता वाढावी. यात आजूबाजूला घडणाऱ्या घटना, समस्या येतात, म्हणजे नैसर्गिक असतील, मानवनिर्मित असतील. या निष्पत्ती काय करतात, तर मुलाची प्रगती आणि विकास कसा होतोय याचा एक मोठा आराखडा देतात. जे असं म्हणता येईल की प्राथमिक स्तरावरचा जो अभ्यासक्रम आहे त्याचं मुख्य ध्येय फक्त माहिती देणं नाहीये, तर मुलांमध्ये ज्या मूलभूत क्षमता असतात, विचार करण्याची कौशल्य असतात, ती विकसित करणं आहे. त्यांची जी नैसर्गिक उत्सुकता असते किंवा काहीतरी नवीन करण्याची उर्मी असते ती जपायला हवी. त्यांना वास्तवाशी जोडायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांचं शिकणं हे त्यांच्या रोजच्या गरजांशी कसं जोडता येईल हे बघणं महत्त्वाचं आहे. बरोबर, अगदी बरोबर. आणि यात आणखी एक गोष्ट आहे, ती म्हणजे चिकित्सक विचार करण्याची क्षमता, म्हणजे क्रिटिकल थिंकिंग. विश्लेषण करणं, तर्क लावणं या क्षमता पण विकसित व्हाव्यात ही अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांनी फक्त माहिती गोळा करू नये, तर त्यावर प्रक्रिया करावी, विचार करावा आणि स्वतःचं ज्ञान तयार करावं ही खरी गरज आहे. आता या निष्पत्तींची मांडणी कशी केली आहे, म्हणजे स्ट्रक्चर कसं आहे यावर बोलूया. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने हे काम खूप व्यवस्थितपणे केलेलं दिसतंय. होय, खरंय. रचना बरीच विचारपूर्वक केलेली आहे. 3ही मुख्य विषयांसाठी एकसारखीच पद्धत वापरली आहे, त्यामुळे सुसंगती आहे.
सुरुवातीला प्रत्येक विषयासाठी एक प्रस्तावना दिली आहे. त्यात त्या विषयाचं महत्त्व काय, तो का शिकायचा, शिकवण्यामागचं तत्वज्ञान काय हे स्पष्ट होतं. त्यानंतर येतात पाठ्यक्रमासंबंधी अपेक्षा. या म्हणजे जरा मोठ्या, व्यापक अपेक्षा आहेत की प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर मुलांमध्ये काय बदल दिसायला हवेत. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती. हा भाग एका तक्त्यामध्ये, टेबल फॉर्मॅटमध्ये दिला आहे. अच्छा, टेबलमध्ये. हो, त्यामुळे शिक्षकांना किंवा अभ्यासकांना वापरायला सोपं जातं. त्यात मुख्य 2 कॉलम आहेत. पहिला कॉलम आहे अध्ययन सुचवलेली शैक्षणिक प्रक्रिया. यात काय आहे तर शिक्षकांसाठी मार्गदर्शन आहे. वर्गात काय करायचं, मुलांना कोणत्या ॲक्टिव्हिटीज द्यायच्या, कशा प्रकारची चर्चा घडून आणायची, कोणती साधनं वापरायची, याबद्दल स्पष्ट सूचना आहेत. आणि दुसरा कॉलम आहे अध्ययन निष्पत्ती. इथे एकदम स्पष्टपणे सांगितले की त्या इयत्तेच्या शेवटी विद्यार्थी काय करू शकेल, काय समजून घेईल, कोणतं कौशल्य दाखवेल. आणि मला वाटतं परिसर अभ्यासामध्ये विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी वेगळा उल्लेख केला आहे, हे पण खूप महत्वाचं आहे. हो, नक्कीच. यातून सर्वसमावेशकतेचा विचार दिसतो. आता या रचनेचं आणि मांडणीचं थोडं विश्लेषण करूया. आपल्या स्रोतांमध्ये या निष्पत्तींच्या चांगल्या बाजूवर म्हणजे बलस्थानांवर बरीच चर्चा आहे. खास करून त्यांची स्पष्टता म्हणजे क्लॅरिटी आणि नेमकेपणा म्हणजे स्पेसिफिसिटी, याबद्दल काय म्हटलंय? हो, विश्लेषणात या दोन्ही गुणांना खूप महत्त्व दिलंय. असं म्हटलं आहे की या निष्पत्तींची जी भाषा आहे ती खूप सरळ आहे, सोपी आहे, थेट आहे. म्हणजे प्रत्येक इयत्तेसाठी काय अपेक्षित आहे हे सहजपणे कळतं. त्यात गोंधळ होण्याची शक्यता कमी आहे. आणि ही स्पष्टता शिक्षकांसाठी खूप उपयोगी आहे, कारण त्यांना कळतं की आपल्याला नेमकं काय साध्य करायचं आहे. एक दिशा मिळते. एखादं उदाहरण घेऊया म्हणजे अजून स्पष्ट होईल. हो, चालेल. जसं मराठी इयत्ता पहिलीसाठी एक निष्पत्ती आहे. ऐकलेल्या गोष्टींविषयी गोष्ट, कविता इत्यादी गप्पा मारतात, आपले मत व्यक्त करतात, प्रश्न विचारतात. हे किती स्पष्ट आहे. म्हणजे मुलांनी फक्त ऐकायचं नाहीये, तर त्यावर बोलायचंय, आपलं मत द्यायचंय, प्रश्न विचारायचे आहेत. अगदी. किंवा अजून एक उदाहरण बघा. मराठी तिसरीमध्ये फक्त सांगतात असं नाही म्हटलेलं, तर गोष्टी, कविता इत्यादी योग्य आरोह अवरोहासह गतीने व योग्य उगवत्या भाषेत सांगतात असं म्हटलंय. बरोबर. हा झाला नेमकेपणा. म्हणजे नक्की काय तपासायचं हे जास्त क्लिअर होतं. हो, आणि याच स्पष्टतेसोबत दुसरा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे मोजमाप करण्यायोग्यता म्हणजे मेजरेबिलिटी. अनेक निष्पत्तींमध्ये अशी क्रियापदं वापरली आहेत जी आपण वर्गात पाहू शकतो, तपासू शकतो. म्हणजे विद्यार्थ्याने ती क्षमता मिळवली की नाही हे शिक्षकांना जास्त वस्तुनिष्ठपणे ठरवता येतं. अच्छा, जसं गणितात पहिलीसाठी दिलंय की वर्गातील मुले आणि मुली यापैकी कोणाची संख्या जास्त आहे हे सांगतो. यात सांगतो हे आपण बघू शकतो, मोजू शकतो. बरोबर. किंवा परिसर अभ्यासात 5वीसाठी आहे प्रकाश, आवाज व अन्न यांना सजीव प्रतिसाद देतात हे उदाहरणासह स्पष्ट करतात. यात स्पष्ट करतात हे क्रियापद मुलाचं आकलन तपासायला मदत करतं. हो, त्यामुळे काय होतं की मूल्यमापन हे फक्त मार्क देण्यापुरतं राहत नाही, तर ते मुलांच्या विकासासाठी एक साधन बनू शकतं. आणि यात अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जसजशी इयत्ता वाढत जाते तसतसा उच्चस्तरीय विचार कौशल्यांवर म्हणजे हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स, ज्याला आपण हॉट्स म्हणतो, त्यावर भर वाढताना दिसतोय. सुरुवातीला अर्थातच मूलभूत गोष्टींवर लक्ष आहे, पण हळूहळू मुलांना अधिक खोलवर विचार करायला शिकवलं जातंय. हो, हे खरंच खूप महत्त्वाचं वाटतंय मला. म्हणजे केवळ माहिती लक्षात ठेवणं किंवा साध्या क्रिया करणं याच्या पलीकडे जाऊन विचार करायला लावणं. या सगळं उदाहरण कसं दिसतं मग वेगवेगळ्या विषयांमध्ये? नक्कीच. मराठीत बघा ना, तिसरीपासूनच मत मांडायला शिकवणं किंवा स्वतःच्या भाषेत अनुभव लिहायला लावणं यासारख्या गोष्टी येतात. पुढे 4थी-5वीत गेल्यावर वाचलेल्या गोष्टींवर आधारित तर्क करायला लावणं, निष्कर्ष काढायला लावणं, 2 गोष्टींमधलं साम्य किंवा फरक ओळखायला लावणं, किंवा भाषेचा वापर करून विनोद निर्मिती करणं, कल्पनाचित्र उभं करणं, अशा गोष्टी येतात. हे सगळं विश्लेषण आणि सर्जनशीलतेकडे जाणारं आहे, बरोबर? हो, अगदी. आणि गणितामध्ये तिथे पण केवळ बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याच्या पुढे जाऊन काही आहे का? हो, नक्कीच आहे. गणितात सुद्धा बघा, तिसरीमध्ये एखादी वर्ड प्रॉब्लेम वाचून त्यात कोणती गणिती क्रिया करायची हे ठरवणं,
किंवा चौथीत गुणाकाराचे पाढे तयार करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधणं किंवा स्वतः गणिताचे प्रश्न तयार करणं, हे सगळं विश्लेषण आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगकडे नेणारे आहे. पाचवीत तर एक छान गोष्ट आहे. एखादी गणिती क्रिया करण्यापूर्वी त्याचा अंदाजे निकाल काय असेल हे सांगणं आणि मग नंतर प्रत्यक्ष क्रिया करून ते तपासून बघणं, हे तर स्पष्टपणे हॉट्स आहे. आणि परिसर अभ्यासामध्ये तर याची अजूनच गरज असेल, नाही का? कारण तिथे तर अनेक विषय आणि संकल्पना एकत्र येतात. अगदी बरोबर. परिसर अभ्यासात सुद्धा सुरुवातीला निरीक्षण करणं, ओळखणं यावर भर असतं, पण पुढे जाऊन फरक स्पष्ट करायला लावणं, उदाहरणार्थ भूतकाळ आणि वर्तमान काळातला फरक, कारण आणि परिणाम यांच्यातला संबंध शोधायला लावणं, उदाहरणात पाणी का खराब होतं, त्याचे परिणाम काय होतात, वेगवेगळ्या गोष्टींमधले दुवे स्पष्ट करायला लावणं, उदाहरणार्थ हवामान आणि पिकांचा काय संबंध आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं एखाद्या घटनेवर किंवा समस्येवर चिकित्सकपणे विचार करायला शिकवणं. या सगळ्या गोष्टी विश्लेषण, कार्यकारणभाव समजून घेणं आणि स्वतंत्रपणे विचार करणं याला प्रोत्साहन देतात. म्हणजे एकंदरीत या अध्ययन निष्पत्तींचा आराखडा पाहिला तर तो फक्त काय शिकवायचं यावर नाही थांबत, तर विद्यार्थ्यांनी विचार कसा करायला शिकावा यावर पण खूप भर देतोय, हे अगदी स्पष्ट होतंय. पण इतकी सगळी चांगली बलस्थानं सांगितल्यानंतर आपल्याकडे जे विश्लेषण आहे त्यात काही उणीवा किंवा मर्यादांचा पण उल्लेख आहे असं दिसते. हो, तसा उल्लेख आहे खरं. आपल्या स्रोतांमध्ये असं म्हटलेलं आहे की जरी या अध्ययन निष्पत्तींची रचना आणि मांडणी यात अनेक पॉझिटिव्ह गोष्टी असल्या तरी त्यांचं जेव्हा सखोल विश्लेषण केलं गेलं तेव्हा काही महत्त्वाच्या उणीवा किंवा त्रुटी पण समोर आल्या आहेत. आणि असंही म्हटलं आहे की या त्रुटींमुळे अभ्यासक्रमाची वर्गात जी प्रत्यक्ष अंमलबजावणी होते किंवा विद्यार्थ्यांचा जो सर्वांगीण विकास अपेक्षित आहे त्यात काही आव्हानं येऊ शकतात. पण त्या उणीवा नेमक्या कोणत्या आहेत याबद्दल जास्त तपशील नाही आपल्याकडे, बरोबर? हे जरा अनपेक्षित वाटलं मला. हो, हे खरं आहे. त्या नेमक्या उणीवा काय आहेत, म्हणजे त्या रचनेत आहेत का, भाषेत आहेत की प्रत्यक्ष वापरण्याच्या शक्यतेमध्ये आहेत, याचा डिटेल खुलासा आपल्याकडे माहितीत नाहीये. त्यामुळे त्यावर आत्ता काही ठोस बोलणं कठीण आहे. पण विश्लेषणात त्याची नोंद घेतली आहे याचा अर्थ एवढाच की जरी कागदावर रचना चांगली दिसत असली तरी प्रत्यक्ष वापरताना काही अडचणी येत असाव्यात किंवा काही पैलू अजून सुधारण्याची गरज असू शकते. यावर कदाचित पुढे अधिक माहिती मिळेल. तर आजच्या या आपल्या चर्चेतून आपण प्राथमिक स्तरावरच्या अध्ययन निष्पत्ती या संकल्पनेकडे वेगवेगळ्या अँगलने पाहिलं. त्या काय आहेत, महाराष्ट्रात मराठी, गणित, परिसर अभ्यास या विषयांसाठी त्यांची रचना कशी केली आहे, त्यांची स्पष्टता, नेमकेपणा, मोजता येण्यासारखी क्रियापदं आणि जसजशी इयत्ता वाढते तसा उच्चस्तरीय विचार कौशल्यांवर दिलेला भर, ही सगळी त्यांची बलस्थानं आपण समजून घेतली. आणि त्याचवेळी काही मर्यादा किंवा उणीवा असल्याचा उल्लेख आहे, पण त्याचा तपशील सध्या आपल्याकडे नाही, हेही आपण लक्षात घेतलं. मला वाटतं या चर्चेतून एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे या अध्ययन निष्पत्ती म्हणजे काहीतरी केवळ कागदोपत्री किंवा प्रशासकीय गरज नाहीये, तर त्या वर्गातलं जे शिकवणं आहे त्याला दिशा देण्यासाठीची खूप महत्त्वाची साधनं आहेत. विशेषतः केवळ माहिती देण्यापलीकडे जाऊन विचार प्रक्रिया आणि कौशल्य विकसित करण्यावर जो भर दिसतोय तो खरंच मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आणि आयुष्यासाठी पाया तयार करायला मदत करू शकतो. हो, हे सगळं ऐकल्यावर आणि चर्चा केल्यावर एक शेवटचा विचार मनात येतोय. हा आपल्या स्रोतांच्या थोडा पुढे जाणार आहे, पण त्यांच्यावर आधारित आहे नक्कीच. आपण पाहिलं की या निष्पत्ती किती विचारपूर्वक तयार केल्या आहेत, काय साध्य करायचं आणि शिक्षकांनी ते कसं करावं यासाठी मार्गदर्शन पण आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथे शाळांचे कितीतरी प्रकार आहेत, जिथे उपलब्ध साधनसामुग्री वेगळी आहे, शिक्षकांवर कामाचा बोझा वेगळा आहे, त्यांना मिळणारं प्रशिक्षण वेगळं आहे, या सगळ्या विविधतेमध्ये इतक्या तपशीलवार आणि खरं तर खूप अपेक्षा ठेवणाऱ्या अध्ययन निष्पत्ती प्रत्यक्ष वर्गात प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवणं हे कितपत शक्य होत असेल, त्यांच्या अंमलबजावणीत नेमकी काय आव्हानं येत असतील, हा खरंच एका वेगळ्या आणि महत्त्वाच्या चर्चेचा विषय होऊ शकतो. त्यावर पुन्हा कधीतरी बोलता येईल. म्हणजे इयत्ता जशी वाढत जाते तशी भाषिक कौशल्यांची जी गुंतागुंत वाढायला हवी ती दिसत नाही आणि त्यात सातत्य पण नाहीये. हो, आणि ही खरं तर खूप काळजी करण्यासारखी गोष्ट आहे बरं का. याचा सरळ अर्थ काय होतो की मुलं जसं जसं पुढच्या वर्गात जातं तसतशी त्याची भाषा वापरायची क्षमता, म्हणजे आकलन असेल किंवा बोलणं लिहिणं असेल, ती त्या प्रमाणात वाढत नाहीये. अच्छा. म्हणजे मूलभूत कौशल्य जर पक्की झाली नाहीत तर पुढे जाऊन उच्च पातळीवरचं भाषेचं काम करणं ते मुलांना कठीण होऊन बसतं. म्हणजे असं म्हणता येईल का की पाया कच्चा राहतो
आणि मग पुढचं शिकायला त्रास होतो. अगदी अगदी. समजा वाचन, लेखन, ऐकणं, बोलणं ही जी बेसिक स्किल्स आहेत ती प्रत्येक टप्प्यावर अधिक मजबूत, अधिक प्रगल्भ व्हायला हवी. ती जर झाली नाहीत तर मग पुढच्या गोष्टी म्हणजे जसं एखाद्या विषयावर सखोल चर्चा करणं असेल किंवा टीकात्मक लेख लिहिणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य समजून घेणं हे सगळं मुलांना खूपच अवघड वाटायला लागतं. बरोबर. ते फक्त माहिती घेण्यापुरते मर्यादित राहतात मग. हो, भाषेचा वापर करून विचार विकसित करणं तिथपर्यंत ते पोहोचत नाहीत म्हणा ना. आणि ह्याच संदर्भात व्याकरणाबद्दल पण एक मुद्दा आहे की त्याच्यात एकात्मिकतेचा अभाव आहे. म्हणजे व्याकरण वेगळं शिकवलं जातंय का, असं काहीसं. बरोबर पकडलंय. इथे काय होतंय की व्याकरणाकडे फक्त नियम म्हणून बघितलं जातंय. ते भाषेचा म्हणजे आपण जे बोलतो, लिहितो त्याचा एक अविभाज्य भाग आहे हे कुठेतरी विसरलं जातंय. अनेकवा काय होतं, नाम, सर्वनाम, काळ, प्रयोग यांचे नियम, व्याख्या पाठ करण्यावर जास्त भर असतो. हो, पाठांतर जास्त. हो, पण हे नियम वाक्यात कसे वापरायचे, त्याने अर्थ कसा बदलतो किंवा लिहिताना त्याचा प्रभावी वापर कसा करायचा यावर पुरेसं लक्ष नाहीये. व्याकरण हे भाषेचं फक्त एक शास्त्र नाहीये, तर ते भाषेला एक प्रकारचं सौंदर्य, नेमकेपणा देणारं साधन आहे. अच्छा, म्हणजे ते भाषेच्या प्रवाहातच यायला हवं, वेगळं काढून नाही. अगदी अगदी. व्याकरण हे भाषेबरोबरच शिकवलं गेलं पाहिजे, संदर्भानुसार. म्हणजे बोलताना, लिहिताना ते नैसर्गिकरित्या यायला हवं. नुसते नियम पाठ करून परीक्षेत मार्क मिळतील कदाचित. हो, पण सहज आणि प्रभावी भाषा वापरायची असेल तर ते नियम भाषेत कसे काम करतात हे अनुभवातून शिकावं लागतं. यालाच एकात्मिक दृष्टिकोन म्हणता येईल. पण मग हे शिक्षकांसाठी थोडं आव्हानात्मक असू शकतं नाही का, म्हणजे सध्याच्या पद्धती बदलणं वगैरे. नक्कीच नक्कीच आव्हानात्मक आहे. त्यासाठी शिक्षकांनाही वेगळा दृष्टिकोन ठेवायला लागेल. कदाचित काही नवीन प्रशिक्षण घ्यावं लागेल. पाठ्यपुस्तकं, परीक्षा पद्धती यातही बदल करावे लागतील. पण हा बदल गरजेचा आहे. नाहीतर मग व्याकरण मुलांना भीतीदायक, कोरडा विषय वाटत राहतो. खरंय. आता मराठीतला तिसरा मुद्दा बघू. तो आहे बहुभाषिकतेबद्दल. त्याचा पुरेसा वापर होत नाहीये असं म्हटलंय. आपल्या वर्गात तर कित्येक तरी मुलं घरी वेगळ्या भाषा बोलतात. हो ना. आणि ही खरं तर एक प्रचंड मोठी संधी आहे जी आपण गमावतोय असं दिसतंय. अनेक मुलांची मातृभाषा मराठी नसते किंवा घरी एकापेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. या भाषिक विविधतेकडे एक अडचण म्हणून न बघता एक संसाधन म्हणून बघायला पाहिजे. संसाधन म्हणजे कसं? म्हणजे असं की मुलांची जी पहिली भाषा आहे त्यातलं त्यांचं ज्ञान, त्यांची कौशल्य ती मराठी शिकायला मदत करू शकतात. उदाहरणार्थ, दोन्ही भाषांमधले सारखे शब्द ओळखणं किंवा वाक्यरचनेत काय फरक आहे हे समजून घेणं. अच्छा. किंवा अगदी एका भाषेतून दुसऱ्या भाषेत भाषांतर करायचा प्रयत्न करणं. यातून मुलांची एकूण भाषिक जाणीव वाढते. भाषा कशा काम करतात हे त्यांना जास्त चांगलं कळतं. म्हणजे त्यांच्या इतर भाषांच्या ज्ञानाला कमी न लेखता त्याचा फायदा करून घ्यायचा. अगदी अगदी बरोबर. पण सध्या काय दिसतंय की अभ्यासक्रमात किंवा शिकवण्याच्या पद्धतीत या बहुभाषिकतेला प्रोत्साहन देणारे किंवा त्याचा वापर करणारे दृष्टिकोन कमी आहेत. त्यामुळे एक नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेलं महत्त्वाचं शैक्षणिक साधन आपण दुर्लक्षित करत आहोत. हे तिन्ही मुद्दे मराठी भाषेच्या संदर्भात खरंच खूप महत्त्वाचे वाटले. आता जरा गणिताकडे वळूया. हो. इथे पहिलाच मुद्दा असा आहे की संकल्पना समजून घेण्याऐवजी फक्त प्रक्रिया म्हणजे क्रिया करण्यावर जास्त भर आहे. हे आपण नेहमी ऐकतो तसं. पण नेमकं काय होतं इथे? याचं एक साधं उदाहरण घेऊया. अपूर्णांक. मुलांना अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार कसा करायचा त्याच्या पायऱ्या शिकवल्या जातात. हो, स्टेप्स. नियम पाठ केले जातात की छेद समान करा वगैरे वगैरे. पण अर्धा म्हणजे काय किंवा पाव ही संकल्पना वस्तूंच्या किंवा संख्यांचं जगात काय दाखवते हे जर नीट समजलं नसेल तर त्या क्रिया फक्त यांत्रिक बनतात. म्हणजे उत्तर बरोबर येतं पण काय केलं हे कळलेलं नसतं. अगदी. गणित सोडवतात मुलं पण ते नक्की काय करत आहेत हेच त्यांना कळत नाही. आणि याचा परिणाम काय होतो? गणित हा विषय मुलांना अमूर्त वाटतो, जीवनापासून तुटलेला वाटतो. संकल्पना स्पष्ट नसेल तर ते ज्ञान वापरता येत नाही. म्हणजे दुकानात पाव किलो साखर मागताना किंवा एखाद्या रेसिपीमध्ये प्रमाण समजून घेताना अडचण येऊ शकते, जरी गणितात अपूर्णांकावरचे प्रश्न सोडवले असले तरी. अच्छा, म्हणजे गणिताचा संबंध फक्त पुस्तकापुरता राहतो. बरोबर. दैनंदिन जीवनाशी जोडला जात नाही. संकल्पना समजली की गणित हे नियमपाठ करण्याचं शास्त्र नाही तर तर्क आणि विचारांचं साधन वाटू लागतं. आणि याचंच पुढचं पाऊल भूमितीमध्ये पण दिसते.
म्हटलंय की आकारांच्या गुणधर्मांचं सखोल विश्लेषण होत नाही, म्हणजे फक्त आकार ओळखण्यापलीकडे काय महत्वाचं आहे? भूमिती म्हणजे फक्त चित्र काढणं किंवा नावं पाठ करणं नाहीये ना. हां, प्रत्येक आकाराला त्याचे खास गुणधर्म असतात. जसं त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 अंश असते किंवा आयताच्या समोरासमोरच्या बाजू समान असतात, कोण काटकोण असतात. हे गुणधर्म समजणं महत्वाचं आहेच. हो, पण त्याही पुढे जाऊन या गुणधर्मांमध्ये काय संबंध आहे, त्यातून काय निष्कर्ष काढता येतात, हे जास्त महत्वाचं आहे. उदाहरण, प्रत्येक चौरस हा आयत असतो, पण प्रत्येक आयत चौरस नसतो. हे वाक्य फक्त पाठ करण्याऐवजी त्याच्या गुणधर्मांच्या आधारावर ते सिद्ध करता येणं, यातून तार्किक विचार वाढतो. म्हणजे भूमिती हा फक्त आकारांचा अभ्यास नाहीये, तर तर्कशुद्ध विचार करायला शिकवणारं माध्यम आहे. अगदी अगदी. इथेच खरी गंमत आहे. जर आपण फक्त आकार ओळखणं आणि त्यांची क्षेत्रफळं, परिमिती काढायची सूत्र शिकवत राहिलो, तर भूमितीमधला जो तर्काचा आणि विश्लेषणाचा भाग आहे तो निसटून जातो. ह्या विश्लेषणातून अमूर्त विचार करायची, कारणमीमांसा करायची क्षमता वाढते, जी फक्त गणितासाठी नाही तर आयुष्यातल्या अनेक अडचणी सोडवायला उपयोगी पडते. हा सखोल विचार इथे कमी पडतोय असं दिसतंय. आणि गणितातला तिसरा मुद्दा आहे माहिती व्यवस्थापन आणि विश्लेषण, म्हणजे डेटा हँडलिंग बद्दल बोलतोय आपण. हो, बरोबर, डेटा हँडलिंग. आजच्या जगात हे कौशल्य किती महत्वाचं आहे. इथे नेमकी काय उणीव जाणवतीये? इथे उणीव आहे ती विश्लेषणाच्या पातळीवर. म्हणजे बघा, माहिती गोळा करणं, समजा वर्गातल्या मुलांची उंची मोजली किंवा ती एखाद्या साध्या ग्राफमध्ये मांडणं, स्तंभलेख काढला वगैरे, इथपर्यंत ठीक आहे. ओके, पण त्या गोळा केलेल्या माहितीचा अर्थ काय लावायचा, त्यातून निष्कर्ष काय काढायचे, काही पॅटर्न दिसतोय का, किंवा त्या माहितीच्या आधारावर काही अंदाज बांधता येतोय का, ह्या ज्या पुढच्या पायऱ्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. उदाहरणार्थ, शाळेतल्या गैरहजेरीचा डेटा गोळा केला तर तो फक्त नोंदवून ठेवण्याऐवजी, अरे कोणत्या महिन्यात गैरहजेरी जास्त आहे, त्याची कारणं काय असू शकतील, त्यावर काय उपाय करता येतील, अशा प्रकारचं विश्लेषण अपेक्षित आहे. म्हणजे डेटाला माहिती आणि माहितीला ज्ञानात बदलायची जी प्रक्रिया आहे ती कुठेतरी कमी पडतीये. थोडक्यात तसंच. फक्त डेटा लिटरसी नाही तर डेटा अॅनालिसिसची क्षमता विकसित व्हायला हवी. आजकाल प्रत्येक क्षेत्रात डेटा महत्वाचा आहे. त्यामुळे माहिती फक्त गोळा करणं नाही तर तिचं विश्लेषण करून योग्य निष्कर्ष काढणं, हे एक अत्यावश्यक जीवन कौशल्य बनलंय, ज्यावर जास्त भर द्यायला हवा. खरंय. गणित आणि मराठीप्रमाणेच इथेही तोच मुद्दा येतोय, सखोल विश्लेषणाचा अभाव. आता आपण तिसऱ्या आणि शेवटच्या विषयाकडे येऊ, परिसर अभ्यास. इथेही पहिली उणीव तीच आहे, सामाजिक आणि पर्यावरणीय समस्यांचं सखोल विश्लेषण होत नाही. हो, परिसर अभ्यास हा विषय मुलाला त्याच्या आजूबाजूच्या जगाशी जोडतो, समाज, संस्कृती, पर्यावरण, विज्ञान या सगळ्यांशी. बरोबर. पण या अभ्यासात काय दिसतंय की महत्वाच्या समस्या जसे की कचरा व्यवस्थापन असेल, पाण्याची टंचाई असेल किंवा सामाजिक विषमता असेल, या फक्त वरवर चर्चिल्या जातात. अच्छा. म्हणजे कचरा कमी करा किंवा पाणी वाचवा असं सांगितलं जातं, पण या समस्या का निर्माण झाल्या आहेत, त्यांची मूळ कारणं काय आहेत, सामाजिक, आर्थिक, राजकीय, त्यांचे एकमेकांशी काय संबंध आहेत. उदाहरणार्थ, कचऱ्याची समस्या, तिचा संबंध आपल्या बदललेल्या जीवनशैलीशी, शहरांच्या नियोजनाशी किंवा गरिबीशी कसा आहे याचं विश्लेषण खोलवर जाऊन होत नाही. म्हणजे फक्त समस्येची जाणीव करून दिली जाते, पण ती का आहे याच्या मुळाशी जात नाहीत. बरोबर. आणि त्यामुळे काय होतं की मुलं समस्यांबद्दल फक्त जागरूक होतात, पण त्या सोडवण्यासाठी जी विश्लेषणात्मक दृष्टी लागते किंवा गंभीरपणे विचार करायची क्षमता लागते, ती त्यांच्यात विकसित होत नाही. केवळ जाणीव असून उपयोग नाही ना, त्या समस्येच्या मुळाशी जाऊन तिचे वेगवेगळे पैलू समजून घेऊन त्यावर विचार करायची सवय लागायला हवी. तेव्हाच ते पुढे जाऊन जबाबदार आणि कृतिशील नागरिक बनू शकतील. आणि याचंच पुढच्या टोक म्हणजे वैज्ञानिक चौकशी कौशल्यांचा अपुरा विकास. हे म्हणजे प्रयोग न करण्याबद्दल आहे की अजून काही? हे फक्त प्रयोगशाळेतल्या कृतींपुरतं नाहीये. वैज्ञानिक चौकशी म्हणजे काय, तर ती एक विचार करायची पद्धत आहे. अच्छा, पद्धत. हो. त्यात काय येतं तर निरीक्षण करणं, त्या निरीक्षणावर आधारित प्रश्न विचारणं, म्हणजे हे असं का होतंय, त्या प्रश्नाचं संभाव्य उत्तर काय असेल याचा अंदाज बांधणं, त्याला आपण गृहीतक म्हणतो. मग ते गृहीतक तपासायला काय करता येईल याचं नियोजन करणं, मग प्रयोग किंवा निरीक्षणातून माहिती गोळा करणं, त्या माहितीचं विश्लेषण करणं आणि मग निष्कर्ष काढणं की आपलं गृहीतक बरोबर होतं की चूक, ही सगळी प्रक्रिया महत्वाची आहे.
म्हणजे फक्त पुस्तकातला प्रयोग करून निष्कर्ष लिहिण्यापेक्षा स्वतः प्रश्न विचारून उत्तर शोधायची प्रक्रिया महत्वाची आहे. अगदी. इथे करून पाहण्यापेक्षा विचार करून तपासण्यावर भर असायला हवा. पण अनेकदा काय होतं, फक्त पायऱ्या फॉलो करायच्या आणि जे अपेक्षित उत्तर आहे तो निष्कर्ष मिळवायचा. हो, तेच मिळवायचं. हो, त्यामुळे मुलांमधली जी नैसर्गिक जिज्ञासा असते, प्रश्न विचारायची वृत्ती असते आणि पुराव्याच्या आधारावर निष्कर्ष काढायची वैज्ञानिक दृष्टी असते, ती विकसित व्हायला पुरेसा वाव मिळत नाही. ते फक्त माहिती स्वीकारणारे बनतात, ज्ञानाचे निर्माते किंवा चिकित्सक नाही बनत. आणि परिसर अभ्यासातला शेवटचा मुद्दा जो मला खूप इंटरेस्टिंग वाटला, स्थानिक ज्ञान आणि जागतिक संदर्भ यांच्यातल्या दुव्यांचा अभाव. याचा नेमका अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की मुलांच्या अनुभवातलं जे ज्ञान आहे, त्यांच्या परिसरातल्या गोष्टी, मग ती शेतीची पद्धत असेल, पाण्याची उपलब्धता असेल, तिथले सण उत्सव असतील किंवा छोटे उद्योग असतील, याचं महत्त्व खूप आहे. हो, पण हे ज्ञान फक्त स्थानिक पातळीवरच मर्यादित न ठेवता ते मोठ्या म्हणजे जागतिक संदर्भांशी कसं जोडलेलं आहे हे दाखवून देणं गरजेचे आहे. उदाहरणार्थ समजा एखाद्या गावात पाऊस कमी झाला असेल तर त्याचा संबंध फक्त तिथल्या हवामानाशी न जोडता जागतिक हवामान बदल म्हणजे ग्लोबल क्लायमेट चेंज, जंगलतोड किंवा पाण्याच्या वापराच्या जागतिक पद्धती याच्याशी कसा आहे हे स्पष्ट करता यायला हवं. अच्छा, म्हणजे स्थानिक गोष्टींना मोठ्या चित्राशी जोडायचं. अगदी. थिंक ग्लोबली ॲक्ट लोकली म्हणतात ना तसं. स्थानिक कृतींना जागतिक विचारांची जोड मिळायला हवी. किंवा समजा स्थानिक पातळीवर पारंपरिक बियाणं वापरत असतील तर त्याचं महत्त्व जागतिक पातळीवरच्या जैवविविधतेशी, बायोडायव्हर्सिटी आणि अन्न सुरक्षेशी, फूड सिक्युरिटीशी कसं जोडलेलं आहे हे मुलांना कळलं तर त्यांचे शिकणं जास्त अर्थपूर्ण होतं. हा दुवा जोडला की शिक्षण फक्त पुस्तकी राहत नाही, ते मुलांच्या जीवनाशी आणि मोठ्या जगाशी जोडलं जातं. त्यांना त्यांचं स्थान आणि त्यांच्या कृतींचं जागतिक पातळीवर काय महत्त्व आहे याची जाणीव होते. हा दुवा सध्या जरा कमी दिसतोय. खरंच, हे सगळे मुद्दे ऐकल्यावर असं वाटतंय की मराठी, गणित आणि परिसर अभ्यास या तिन्ही विषयांमध्ये काही समान धागे आहेत. हो, नक्कीच. विशेषतः संकल्पनांची सखोल समज, विश्लेषण क्षमता आणि ज्ञानाचं उपयोजन यावर अधिक भर देण्याची गरज वारंवार समोर येतेय. म्हणजे फक्त माहिती देण्यापलीकडे जाऊन विचार करायला शिकवण्याचं आव्हान दिसतंय. विषयावर प्रभुत्व नसेल तर कोणताही विषय नीट कसा समजणार? गणितातला तार्किक विचार आणि समस्या सोडवण्याची क्षमता जर वाढली नाही तर आयुष्यातली आव्हानं कशी पेलणार? बरोबर. परिसर अभ्यासातून वैज्ञानिक दृष्टी आणि सामाजिक जाणीव विकसित झाली नाही तर एक जबाबदार नागरिक म्हणून कसं उभं राहणार? त्यामुळे या उणीवा म्हणजे फक्त अभ्यासक्रमातल्या त्रुटी नाहीत तर त्या मुलांच्या भविष्यातल्या तयारीवर परिणाम करणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे शिक्षण हे केवळ परीक्षांसाठी नाही तर ते मुलांना भविष्यातल्या अज्ञात गुंतागुंतीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार करणारं हवं. नेमकेपणाने. माहिती तर आजकाल सहज उपलब्ध आहे, गुगल केलं की मिळते. हो, पण त्या माहितीचं काय करायचं, तिचं विश्लेषण कसं करायचं, तिच्या आधारावर निर्णय कसे घ्यायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सतत नवीन गोष्टी कशा शिकत राहायच्या, ही कौशल्य आता जास्त महत्त्वाची आहेत. या अहवालातले निष्कर्ष आपल्याला याच कौशल्यांच्या विकासाकडे जास्त लक्ष द्यायला सांगतायत. खरं आहे. आजच्या चर्चेतून हे मुद्दे खूप स्पष्ट झाले आणि ते निश्चितच विचार करायला लावणारे आहेत. या सगळ्याचा विचार करताना एक प्रश्न मनात येतोय की आपण ज्या पद्धतीने आणि ज्या गोष्टींवर भर देऊन आज शिक्षण देतोय त्या खरोखरच आपल्या मुलांना येणाऱ्या काळासाठी त्यातील संधी आणि आव्हानांसाठी सक्षम करत आहेत का, की आपण त्यांना फक्त भूतकाळातील परीक्षांसाठी तयार करत आहोत? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा असं मला वाटतं. म्हणजे आपण मराठी शिकवताना नक्की योग्य दिशेने चाललो आहोत की नाही याचा एक आढावा घेऊ. हो, आणि हा आढावा घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. कारण कोणतंही शिक्षण घ्या, त्याचा पाया असतो स्पष्ट उद्दिष्ट, म्हणजे ह्या अध्ययन निष्पत्ती. आता जर ह्याच नेमक्या नसतील किंवा त्यात सुसूत्रता नसेल तर मग काय होतं? शिक्षक आणि विद्यार्थी दोघांसाठीही तो भाषेचा प्रवास थोडा कठीण होऊ शकतो. नेमकेपणा हवा, दिशा हवी, तरच शिकवणं प्रभावी होईल, नाही का? अगदी खलंय. चला तर मग बघूया काय म्हणते हे विश्लेषण. पहिला मुद्दा जो पटकन समोर येतो तो म्हणजे भाषिक कौशल्य. म्हणजे आपलं ऐकणं, बोलणं, वाचणं, लिहिणं
ह्यात जी प्रगती अपेक्षित आहे म्हणजे इयत्तेनुसार टप्प्याटप्प्याने वाढणारी गुंतागुंत, ती काही ठिकाणी जरा अस्पष्ट वाटते. उदाहरणच घेऊया ना. पहिलीची निष्पत्ती बघा. ती म्हणते की मुलं ऐकलेल्या गोष्टींविषयी गप्पा मारतात, आपलं मत व्यक्त करतात, प्रश्न विचारतात. ठीक आहे, साधं आहे. मग तिसरीमध्ये जरा वाढ दिसते. ऐकलेल्या वाचलेल्या गोष्टी, कविता यांच्याबद्दल चर्चा करतात, प्रश्न विचारतात, प्रतिक्रिया देतात, मत मांडतात स्वतःच्या शैलीत. ओके, इथपर्यंत ठीक आहे, प्रगती दिसते. पण खरी गंमत पुढे आहे. पाचवीची निष्पत्ती. ती म्हणते ऐकलेल्या वाचलेल्या साहित्यातील विषयांवर चर्चा करतात, स्वतंत्र मत देतात, प्रश्न विचारतात, टीप देतात, तर्क लावतात व निष्कर्ष काढतात. आता इथे बघा, तर्क लावणे आणि निष्कर्ष काढणे हे शब्द आले. हे तर नुसती भाषिक कौशल्य नाहीत ना, हे तर म्हणजे विचार कौशल्य झाली. अगदी अगदी. आणि इथेच खरी मेख आहे बघा. हा फक्त शब्दांचा खेळ नाहीये. इथे एक काय म्हणतात त्याला, एक मोठी संधी गमावल्यासारखं वाटतं. म्हणजे बघा, जेव्हा आपण अशा प्रगत विचार प्रक्रियांचा उल्लेख फक्त कौशल्य म्हणून करतो, पण ते विचार भाषेतून कसे मांडायचे, त्यासाठी कोणती भाषिक रचना वापरायची, कोणती शब्दसंपत्ती हवी, हे आपण स्पष्ट करत नाही. आणि मग काय होतं, आपण नकळतपणे विद्यार्थ्यांची भाषिक वाढ तिथेच खुंटवतो जिथे त्यांना उच्च विचारांसाठी तिची सगळ्यात जास्त गरज असते. अच्छा. आणि याचा परिणाम थेट शिक्षकांवर होतो, शिकवण्यावर होतो. जर प्रत्येक इयत्तेनुसार कौशल्यांची पातळी कशी वाढायला हवी हेच स्पष्ट नसेल तर शिक्षक काय करणार? एकच गोष्ट परत परत शिकवली जाईल किंवा मुलांना आव्हानच मिळणार नाही. जसं तुम्ही म्हणालात, मत व्यक्त करणे. पहिलीतला मुलगा मत व्यक्त करतो आणि पाचवीतला करतो, पण फरक काय अपेक्षित आहे? बरोबर. पाचवीमधल्या मतामध्ये अधिक विश्लेषण हवंय का? काही पुरावे द्यायला हवेत का? मांडणी अधिक सुसूत्र हवी का? की फक्त शब्द वाढले म्हणजे झालं? हे कळत नाहीये. त्यामुळे जरी आपण वरवर म्हणत असलो की उच्चस्तरीय विचार कौशल्यांवर लक्ष आहे, तरी शिक्षकांना तो प्रगतीचा आलेखच मिळत नाहीये. मग ते प्रत्यक्षात कसं आणणार? अवघड होऊन बसतं. बरोबर. म्हणजे शिक्षकांनाच एक प्रकारचा गोंधळ जाणवतो की नक्की काय अपेक्षित आहे. बरं, हा झाला एक मुद्दा कौशल्यांच्या पातळीचा. पण भाषेचा दुसरा महत्वाचा भाग असतो व्याकरण. त्याबद्दल काय आहे निरीक्षण? म्हणजे विश्लेषणाच्या सुरुवातीला तर म्हटलंय की मुलांना भाषेच्या रचनेची, व्याकरणाची जाणीव व्हायला हवी, हे महत्वाचं आहे. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष निष्पत्ती बघतो इयत्तांनुसार, तर व्याकरणाचे घटक जसं की काळ, लिंग, वचन, विभक्ती यांचा समावेश असा एकदम सुसंगत टप्प्याटप्प्याने वाढणारा दिसत नाहीये. उदाहरणार्थ, तिसरीच्या निष्पत्तीत आहे की शब्दांची पुनरावृत्ती, नाम, सर्वनाम, विरामचिन्हे वगैरे ओळखायला सांगितलंय. ठीक. पाचवीत मग एकदम विरामचिन्ह, काळ, क्रियापद, लिंग, वचन, जोडशब्द ओळखणं आणि वापरणं पण. पण मध्ये काय? पहिली, दुसरी, चौथी इथे व्याकरणाच्या अगदी मूलभूत संकल्पनांबद्दल किंवा त्यांच्या वापरांबद्दल फार स्पष्ट काही दिसत नाहीये. हो, मध्ये जणू काही गॅप आहे. हो, जणू काही व्याकरण विसरल्यासारखं. आणि याला जर आपण थोडं व्यापक दृष्टीनं पाहिलं ना, तर भाषा शिकताना व्याकरण कसं शिकवावं हाच एक मोठा प्रश्न आहे. बरोबर. म्हणजे व्याकरण असं वेगळं काढून फक्त नियमांची यादी म्हणून शिकवलं तर ते परिणामकारक ठरत नाही. अगदी. ते भाषेच्या नैसर्गिक ओघात, संदर्भातून यायला हवं. जसं स्रोतात पण म्हटलंय, समजा आपण एखादी गोष्ट वाचतोय किंवा लिहितोय, त्याचवेळी त्या वाक्यातला काळ कसा बदलला किंवा लिंगवचनानुसार क्रियापद कसं बदललं हे जर समजून घेतलं तर ते व्याकरण जिवंत वाटतं. नाहीतर काय होतं, व्याकरण म्हणजे फक्त परीक्षेपुरते पाठ करायचे नियम, कोरडे नियम, भाषेच्या प्रवाहातून बाहेर काढलेले. आणि मग भाषेची जी नैसर्गिक लय आहे, शैली आहे, ती समजून घेणं आणि वापरणं हे कौशल्य विकसितच होत नाही. शब्द माहिती असतात, वाक्यरचना कदाचित पाठ असते, पण बोलताना, लिहिताना ते सहजपणे येत नाही. अडखळायला होतं. हो, विचारांचा ओघ आणि भाषेचा प्रवाह यात अडथळा येतो. मग सगळं असं कृत्रिम, मेकॅनिकल वाटायला लागतं, सहजता हरवते. म्हणजे मुद्दा असा नाही की व्याकरण शिकवू नये, पण ते कसं शिकवावं हा महत्वाचा भाग आहे. ते भाषेच्या वापरातून, अर्थपूर्ण संदर्भातून यायला हवं, जेणेकरून ते ओझं वाटणार नाही. बरोबर, अगदी बरोबर. व्याकरणाकडे एक बागुलबुवा म्हणून बघायला नको. ते भाषेनं जास्त प्रभावी बनवण्याचे एक साधन आहे. आणि त्यासाठी निष्पत्तींमध्ये तशी स्पष्ट दिशा हवी, नाहीतर परत गोंधळ. बरोबर. चला,
व्याकरणाचा मुद्दा झाला. आता आणखी एका महत्वाच्या पैलूकडे जाऊया, जो आपल्या वर्गातलं वास्तव आहे, म्हणजे मुलांची भाषिक विविधता, बहुभाषिकता. हो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. प्रस्तावनेत तर म्हटलंय की मुलांचा बहुभाषिक संदर्भ लक्षात घ्यायला हवा. म्हणजे शाळेत येण्याआधी किंवा शाळेबाहेर मुलं जी भाषा बोलतात तिचा विचार व्हावा. पण पुन्हा तोच प्रश्न, जेव्हा आपण प्रत्यक्ष अध्ययन निष्पत्ती बघतो तेव्हा या बहुभाषिकतेला एक साधन म्हणून वापरायचं, मराठी शिकायला मदत करायची, अशा विशिष्ट निष्पत्ती कमी वाटतात. एक प्रक्रिया सुचवली आहे की मुलांनी त्यांच्या भाषेत म्हणजे मातृभाषेत बोललेल्या गोष्टी त्या मराठीत किंवा इतर भाषांत मांडायला संधी द्यावी. पण ही फक्त एक प्रक्रिया झाली. यातून नेमकं कोणतं भाषिक किंवा वैचारिक कौशल्य वाढवायचं आहे याची स्पष्टता नाहीये पुन्हा. आणि इथेच खरा कळीचा मुद्दा आहे असं मला वाटतं. आपण बहुभाषिकतेला फक्त सहन करतोय का, की तिची एक शैक्षणिक ताकद म्हणून वापर करतोय? निष्पत्तींमध्ये म्हटलंय की विद्यार्थी स्वतःची भाषा वापरून गप्पा मारतात. हे चांगलं आहे की मुलांच्या घरच्या भाषेचा उल्लेख येतोय, पण एवढं पुरेसं आहे का? विश्लेषण म्हणतंय की हे पुरेसं नाही. विचार करा, 2 भाषांमध्ये सहजपणे बोलणं, ज्याला आपण कोड स्विचिंग म्हणतो, किंवा 2 भाषांमधले साम्यभेद ओळखणं म्हणजे तुलनात्मक भाषिक विचार करणं, यांसारख्या खऱ्या बहुभाषिक कौशल्यांना प्रोत्साहन देणाऱ्या निष्पत्ती हव्यात. त्या दिसत नाहीयेत. बहुभाषिकता फक्त स्वीकारणं वेगळं आणि ती एक प्रभावी शैक्षणिक साधन म्हणून वापरणं वेगळं. अच्छा. विचार करा ना, जर अभ्यासक्रम मुलांच्या मातृभाषेतलं ज्ञान, त्यांच्या संकल्पना यांचा उपयोग करून मराठी शिकायला मदत करत नसेल तर आपण एक मोठी संधी गमावतोय. ही फक्त भाषेची संधी नाहीये. आपण मुलांच्या नैसर्गिक विचार प्रक्रियेला आणि त्यांच्या ओळखीला आधार देत नाही हो तसं होतं. उलट त्यांच्या मातृभाषेतून मराठीत यायला आपण पूल बांधला नाही तर काय होईल? त्यांचा भाषिक आत्मविश्वास कमी होऊ शकतो. नवीन भाषा शिकणं अजून कठीण वाटू शकतं. खरं तर मुलांची ही जी भाषिक विविधता आहे ना, ही वर्गातली समस्या नाही आहे. ती एक प्रचंड मोठी मौल्यवान अशी शैक्षणिक संपत्ती आहे. तिचा पुरेपूर उपयोग व्हायला हवा. म्हणजे मुलांची स्वतःची भाषा ही अडचण नाहीये, उलट ती एक मदत आहे मराठी शिकायला किंवा एकूणच विचार प्रक्रिया विकसित करायला, जर आपण तिला योग्य जागा दिली तर. अगदी. हे खूप महत्वाचं आहे खरंच. तर आपण आतापर्यंत 3 मुख्य मुद्द्यांवर बोललो. पहिलं, भाषिक कौशल्यांच्या विकासात जी टप्प्याटप्प्याने वाढ अपेक्षित आहे त्यातली स्पष्टता थोडी कमी आहे. दुसरं, व्याकरण हे भाषेच्या नैसर्गिक वापरात पद्धतशीरपणे आणि एकात्मिक पद्धतीने जोडलेलं दिसत नाहीये तितकंसं. आणि तिसरं, विद्यार्थ्यांची जी बहुभाषिक पार्श्वभूमी आहे तिचा एक सकारात्मक साधन म्हणून पुरेसा उपयोग करण्यावर भर देणाऱ्या स्पष्ट निष्पत्तींची जरा उणीव वाटते. आणि हे मुद्दे फक्त कागदावरचे नाहीत. यांचा थेट परिणाम वर्गात काय घडतं, मुलं भाषा कशी शिकतात, त्यांचा अनुभव काय असतो, त्यांचा आत्मविश्वास कसा असतो, या सगळ्यावर होतो. ध्येयच स्पष्ट नसेल तर प्रवास कसा नीट होणार? अगदी बरोबर. आणि हे तिन्ही मुद्दे असे सुटे नाहीत, ते एकमेकांत गुंतलेले आहेत. विचार करा, जर कौशल्यांची प्रगती स्पष्ट नसेल तर व्याकरण शिकून त्याचा नेमका उपयोग काय आणि कुठे करायचा हे कसं कळणार? जर व्याकरणच नीट समजलं नसेल तर प्रगत विचार भाषेत मांडणं कठीण होईल. आणि जर मुलांच्या मातृभाषेला आपण कमी लेखलं किंवा दुर्लक्षित केलं तर त्यांचा नवीन भाषा शिकण्याचा उत्साहच कमी होऊ शकतो. त्यामुळे स्पष्ट निष्पत्ती, एकात्मिक व्याकरण आणि बहुभाषिकतेचा आदरपूर्वक आणि सक्रिय वापर या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हाच भाषेचं शिक्षण खऱ्या अर्थानं समृद्ध आणि प्रभावी होतं. बरोबर. या सगळ्या चर्चेनंतर माझ्या मनात एक विचार येतोय, ज्यावर आपण थेट बोललो नाही पण तो महत्त्वाचा आहे. या अध्ययन निष्पत्तींच्या रचनेत ज्या काही उणीवा किंवा अस्पष्टता दिसल्या आपल्याला, त्यांचे परिणाम फक्त परीक्षेच्या निकालांवर होतात असं नाही, पण विद्यार्थ्यांचं मराठी भाषेशी जे दीर्घकालीन नातं तयार होतं त्यावर काय परिणाम होत असतील. म्हणजे मराठी फक्त शाळेतला एक विषय न राहता ते विचार करण्याचं, व्यक्त होण्याचं, आपल्या संस्कृतीशी जोडलं जाण्याचं एक जिवंत माध्यम म्हणून मुलांनी आपलंसं करावं. यासाठी या निष्पत्ती कशा असायला हव्यात? केवळ यांत्रिक कौशल्य शिकवण्यापलीकडे जाऊन मुलांमध्ये भाषेबद्दलचा खरा जिव्हाळा, एक आत्मविश्वास आणि नैसर्गिक जिज्ञासा ती कशी वाढवता येईल, या दृष्टीने या निष्पत्तींचा खरंच पुनर्विचार व्हायला हवा का, हा एक मोठा प्रश्न आहे जो हे विश्लेषण आपल्यासमोर ठेवते असं मला वाटतं. खरंच हा खूप महत्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. म्हणजे फक्त गुण मिळवणं नाही तर भाषेसोबत एक सहज समृद्ध नातं कसं जोडलं जाईल मुलांचं, हा विचार केंद्रस्थानी हवा. गणिताबद्दल आपण नेहमीच बोलतो, पण नक्की कुठे सुधारणा हवी आहे?
चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. हो. या विश्लेषणातला पहिला आणि मला वाटतं सर्वात मोठा आक्षेप असा आहे की आपल्या गणिताच्या अध्ययन निष्पत्ती आहेत ना, त्या संकल्पना म्हणजे कॉन्सेप्ट समजून घेण्यापेक्षा फक्त क्रिया कशा करायच्या म्हणजे प्रोसिजर्स यावर खूप जास्त भर देतात. त्या लेखाच्या प्रस्तावनेतच एक वाक्य आहे जे खरं तर बरंच काही सांगून जातं. विषय समजण्याऐवजी रीती आणि निष्कर्ष पाठ करून लक्षात ठेवणे यावरच भर राहतो. खरं आहे का हे? हो, अगदी. आणि हे जे निरीक्षण आहे ना, ते निष्पत्तीच्या प्रत्यक्ष शब्दांमधूनच स्पष्ट होतं. अच्छा. म्हणजे त्यांचं स्वरूप बघितलं की लक्षात येतं की त्या प्रामुख्याने कसं करायचं यावर जोर देतात. पण का करायचं, त्यामागची मूळ गणिती कल्पना काय यावर फारसं बोललं जात नाही. उदाहरणार्थ आता बघा, तिसरी इयत्तेसाठी एक निष्पत्ती आहे. 999 पेक्षा जास्त बेरीज होणार नाही अशा 3 अंकी संख्यांची बिनहाच्याची व हाच्याची बेरीज व वजाबाकी करतो. करतो म्हणजे क्रिया. बरोबर. किंवा अजून एक बघा, 2, 3, 4, 5 आणि 10 यांचे पाढे तयार करतो व ते वापरतो. इथेही तयार करतो आणि वापरतो. स्पष्टपणे कृतीवर भर आहे. म्हणजे पाढा का तयार करायचा किंवा त्याचा अर्थ काय यावर नाही. हो. काही ठिकाणी शब्द थोडे वेगळे आहेत, जसं की समान गट किंवा वाटणीच्या मदतीने भागाकार क्रियेचा अर्थ स्पष्ट करतो. इथे अर्थ स्पष्ट करतो असं म्हटलंय. हो. पण अर्थ स्पष्ट करण्यावर खऱ्या अर्थाने किती जोर आहे हे एकंदरीत सगळ्या निष्पत्ती पाहिल्या की जरा शंका येते. अच्छा. आता 5वीची निष्पत्ती बघा. मोठ्या संख्यांवर स्थानिक किंमत जाणून घेऊन 4 मूलभूत अंकगणितीय क्रिया करतो. इथे पण क्रिया करतो हेच मुख्य आहे. म्हणजे स्थानिक किंमत फक्त जाणून घेऊन क्रिया करायची आहे, पण तिचं महत्त्व कितपत समजलंय यावर प्रश्नचिन्ह आहे. बरोबर. असं या विश्लेषणाचं म्हणणं आहे. स्थानिक किंमत समजणं हे केवळ एक साधन आहे क्रिया करण्यासाठी, पण ती संकल्पना किती खोलवर रुजतीये याबद्दल विश्लेषण साशंक आहे. अच्छा. म्हणजे हे असं झालं की आपण मुलांना गाडी चालवायला शिकवतोय, क्लच, गिअर, ब्रेक कसं वापरायचं हे सांगतोय, पण गाडीचं इंजिन कसं चालतं किंवा ती रस्त्यावर का धावते यामागचं विज्ञान ते नाही सांगत आहोत. अगदी उत्तम उदाहरण आहे. मग याचा परिणाम काय होतो? फक्त क्रियापाठ करून काय साधतं? मोठा प्रश्न आहे हा. विश्लेषण म्हणतं की यामुळे काय होतं, जेव्हा मुलांना एखादी नवीन प्रकारची किंवा जरा वेगळ्या पद्धतीने विचारलेली समस्या समोर येते तेव्हा ते गोंधळून जातात. कारण त्यांना फक्त ती एकच पद्धत माहीत असते. बरोबर. ती ठरलेली पद्धत, त्यामागची मूळ कल्पना माहीत नसते. आणि जसं त्या लेखात म्हटलंय, दैनंदिन व्यवहारात गणिती संकल्पना वापरता येण्यामध्ये मोठा अडसर निर्माण होतो. म्हणजे शाळेत शिकलेलं गणित बाजारात हिशोब करताना किंवा अगदी घरात काहीतरी मोजताना वापरता येत नाही, हे तर खरंच मोठं आव्हान आहे. अगदी बरोबर पकडलंय. आणि याचा दूरगामी परिणाम काय होतो? शिक्षण फक्त काय म्हणतात त्याला औपचारिक होऊन बसतो. गणित हा विषय काहीतरी करण्याचा किंवा विचार करण्याचा, जग समजून घेण्याचा एक मार्ग न बनता तो फक्त पाठांतराचा विषय बनतो. आणि मग संकल्पनांचा पायात जर कच्चा राहिला तर शिकलेलं ज्ञान वेगळ्या परिस्थितीत वापरण्याची क्षमता, म्हणजे ज्याला आपण ज्ञानाचं उपयोजन किंवा ॲप्लिकेशन म्हणतो, ती विकसित होत नाही. आणि विश्लेषणात्मक विचारशक्तीचं काय? ती तर गणितातून यायलाच हवी, पण तिला पुरेसा वाव मिळत नाही असं दिसतंय. पण अनेकांना असं वाटेल की आधी क्रिया शिकणं महत्वाचं आहे. बेरीज वजाबाकी आली नाही तर संकल्पना कशा समजणार? यात काय चूक आहे असं हे विश्लेषण म्हणतं. नाही, हा मुद्दा महत्वाचा आहे. विश्लेषण असं अजिबात म्हणत नाही की क्रिया शिकवूच नका. अच्छा. प्रश्न आहे संतुलनाचा, बॅलन्सचा. केवळ क्रियेवर अतोनात भर दिल्याने आणि संकल्पना बाजूला ठेवल्याने ती संकल्पना नंतर हळूहळू येईल ही जी अपेक्षा असते ना, ती पूर्ण होत नाही असे हे निरीक्षण नोंदवते. क्रिया का करायची हे समजल्याशिवाय ती यांत्रिक बनते. मग गणिताची भीती वाढते किंवा ते नीरस वाटायला लागतं. म्हणजे संकल्पना आणि क्रिया त्या हातात हात घालून जायला हव्यात. अगदी तसं अपेक्षित आहे. समजलं. म्हणजे संतुलनाचा अभाव आहे इथे. आता याच धर्तीवर भूमितीबद्दल काय म्हटलं या विश्लेषणात? तिकडे पण असाच काहीसा प्रकार दिसतो का? हो, म्हणजे भूमितीच्या बाबतीतही काहीशी अशीच चिंता व्यक्त केली आहे. अच्छा. तिथे काय होते की अध्ययन निष्पत्ती भूमितीय आकारांची ओळख करून देणे आणि त्यांचं वर्गीकरण करणे यावर जास्त लक्ष केंद्रित करतात. पण त्या आकारांचे गुणधर्म काय आहेत, त्यांचं सखोल विश्लेषण कसं करायचं किंवा वेगवेगळ्या आकारांमध्ये काय संबंध आहेत यावर पुरेसा जोर नाहीये असं दिसतंय. उदाहरण देऊ शकाल का? हो. दुसरीच्या निष्पत्ती बघा. त्या सांगतात की विद्यार्थी सामान्य त्रिमितीय आकार म्हणजे घन, दंडगोल, शंकू, गोल
हे ओळखून नावे सांगतो ओळखतो आणि नाव सांगतो. आणि त्रिमितीय वस्तूंच्या द्विमितीय आकृत्या काढतो. तिसरीमध्ये अपेक्षा आहे की विद्यार्थी कडा, कोपरे आणि कर्णाच्या संख्येवरून द्विमितीय आकाराचे वर्णन करतो. म्हणजे इथेही ओळख आणि वर्णन याच गोष्टींवर भर दिसतोय. बरोबर. त्यामुळे एक प्रश्न निर्माण होतो की भूमिती म्हणजे फक्त नावं आणि वर्णन पाठ करणं इतकंच मर्यादित राहतंय का? हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण विश्लेषण पुढे जाऊन म्हणतं की आकारांचे गुणधर्म वापरून काहीतरी सोडवणं किंवा क्षेत्रफळ, घनफळ यांसारख्या महत्वाच्या संकल्पना त्यांची सखोल ओळख करून देण्याऐवजी अनेकदा ते फक्त एकक मानून मोजण्यापुरतं सीमित राहतं. एकक मानून म्हणजे जसं चौथीची निष्पत्ती सांगते, दिलेल्या आकारास एकक मानून साध्या भौमितिक आकारांचे त्रिकोण, आयत, चौरस परिमिती व क्षेत्रफळ काढतो. अच्छा. इथे एकक मानून काढणं म्हणजे काय, तर प्रत्यक्षात लहान चौरस किंवा आयत वापरून ती जागा किती आहे हे मोजणे. हे सुरुवातीला ठीक आहे, पण पुढे जाऊन क्षेत्रफळाचं सूत्र कसं आलं, त्यामागची कल्पना काय, त्याचा वापर कसा करायचा यावर भर कमी दिसतोय. आणि जर भूमिती फक्त ओळखण्यापुरतीच राहिली तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात? मुलांच्या विचार करण्याच्या क्षमतेवर याचा काही परिणाम होतो का? नक्कीच होतो. विश्लेषणानुसार यामुळे विद्यार्थ्यांची अवकाशीय विचारशक्ती म्हणजे स्पेशल रिझनिंग मर्यादित राहू शकते. अवकाशीय विचारशक्ती म्हणजे काय नक्की? म्हणजे मनातल्या मनात वस्तू फिरवून बघण्याची क्षमता, त्यांची रचना समजून घेण्याची, जागेची कल्पना करण्याची क्षमता. अच्छा. याचबरोबर अमूर्त म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट विचार करण्याची जी क्षमता असते तिच्या विकासातही अडथळा येऊ शकतो. याचा अर्थ काय होतो भविष्याच्या दृष्टीने? समजा मुलांना पुढे जाऊन इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चर करायचं असेल तर त्यांना अडचणी येऊ शकतात. कारण विज्ञान, अभियांत्रिकी, वास्तुकला अशा शाखांमध्ये भूमिती आणि अवकाशीय क्षमता खूप महत्वाच्या असतात. हो ना. आणि जर भूमितीतून मिळणारी पायाभूत विश्लेषणात्मक आणि तार्किक विचार करण्याची कौशल्य पुरेशी विकसित झाली नसतील तर पुढे त्रास होऊ शकतो. भूमिती फक्त आकार ओळखायला नाही शिकवत, नाही, ती तर्क करायला, रचना समजून घ्यायला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे समस्या सोडवायला शिकवते. ही संधी इथे कमी मिळते आहे असं या विश्लेषणातून ध्वनित होतंय. हे खरंच विचार करायला लावणारं आहे. म्हणजे गणिताच्या क्रिया झाल्या, भूमिती झाली, आता तिसरा मुद्दा माहिती व्यवस्थापन म्हणजे डेटा हँडलिंग. इथे काय चित्र दिसतंय? इथे पण काय म्हणतात त्याला एक मिळताजुळता पॅटर्न दिसतोय असं विश्लेषण सांगतं. अच्छा, कसा? माहिती गोळा करणं आणि ती सोप्या पद्धतीने मांडणं, जसं की चित्ररूप माहिती किंवा स्तंभालेख काढणं यावर भर दिसतो. पण त्या माहितीचं सखोल विश्लेषण करणं, त्यातून अर्थपूर्ण निष्कर्ष काढणं किंवा त्या माहितीच्या पलीकडे जाऊन विचार करणं या कौशल्यांवर मात्र पुरेसा जोर दिसत नाहीये. उदाहरणार्थ पहिलीच्या स्तरावर काय अपेक्षा आहे? पहिलीत अपेक्षा आहे की विद्यार्थी चित्रे किंवा अंक वापरून माहिती गोळा करतो, नोंद करतो आणि चित्रे पाहून सोप्या माहितीचा अर्थ लावतो. ठीक आहे. आणि पुढे तिसरीमध्ये म्हटलंय चित्रांच्या साहाय्याने माहिती दर्शवितो आणि निष्कर्ष काढतो. आणि चौथीत गोळा केलेल्या माहितीवरून सारणी तयार करतो, स्तंभालेख काढतो व त्यावरून अनुमान काढतो. म्हणजे माहिती गोळा करणं, मांडणं आणि वरवरचे निष्कर्ष काढणं इतकंच दिसतंय यात. बरोबर. निष्कर्ष काढणे किंवा अनुमान काढणे असं जरी म्हटलेलं असलं तरी ते किती खोलवरचं असावं याबद्दल स्पष्टता नाहीये. विश्लेषण याच गोष्टीवर बोट ठेवतं की फक्त काय दिसतंय ते सांगण्यापलीकडे जाऊन त्या माहितीत काही छुपा ट्रेंड आहे का, काही पॅटर्न दिसतोय का, वेगवेगळ्या माहिती स्रोतांची तुलना करून काय म्हणता येईल किंवा जी माहिती दिलीये ती कितपत विश्वासार्ह आहे, अशा उच्चस्तरीय विश्लेषणात्मक कौशल्यांच्या विकासावर निष्पत्तींमध्ये स्पष्ट भर दिसत नाही. आणि आजच्या जगात तर आपण अक्षरशः माहितीच्या समुद्रात आहोत. सगळीकडे डेटा आणि इन्फॉर्मेशन. अगदी व्हॉट्सॲपपासून बातम्यांपर्यंत. अशा काळात केवळ माहिती गोळा करणं किंवा साधा आलेख काढणं हे खरंच पुरेसं नाही. विश्लेषण म्हणतंय त्याप्रमाणे मुलांना माहितीचं गंभीरपणे विश्लेषण करायला शिकवणं गरजेचं आहे. हो. निर्णय घेणं ही कौशल्य आज अत्यावश्यक आहेत. बरोबर. आपण अनेकदा पाहतो की शाळेत खूप हुशार असलेली मुलं सुद्धा समजा बाजारात गेली तर साध्या हिशोबात गोंधळतात किंवा व्हॉट्सॲपवर आलेली माहिती खरी की खोटी हे पडताळून पाहत नाहीत. कदाचित यामागे हेच कारण असेल का? अगदी शक्य आहे.
कारण जर अध्ययन निष्पत्ती या उच्चस्तरीय माहिती विश्लेषण कौशल्यांवर भर देत नसतील तर विद्यार्थी भविष्यात माहितीचा योग्य अर्थ लावण्यात कमी पडू शकतात. तिचं समालोचन म्हणजे क्रिटिक करण्यात आणि त्यावर आधारित विचारपूर्वक निर्णय घेण्यात कमी पडू शकतात. आपण आजकाल फेक न्यूज आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या युगात जगतोय. हो, खरंय. अशावेळी माहिती साक्षरता म्हणजे डेटा लिटरसी, माहिती समजून घेण्याची, तिचं विश्लेषण करण्याची आणि तिचा योग्य वापर करण्याची क्षमता ही काळाची गरज आहे. आणि ही क्षमता अगदी लहानपणापासून विकसित व्हायला हवी. बरोबर, अगदी प्राथमिक स्तरापासून. पण या निष्पत्ती त्या दिशेने पुरेसं काम करत नाहीत अशी चिंता या विश्लेषणात व्यक्त केली आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या भविष्यातल्या निर्णय क्षमतेवर होऊ शकतो. तर या सगळ्या चर्चेचा आणि विश्लेषणाचा आपण जर एकत्रित विचार केला तर काय दिसतंय? 3 मुख्य चिंता समोर येत आहेत असं म्हणता येईल. हो. 1. गणितामध्ये संकल्पना समजून घेण्याऐवजी केवळ प्रक्रिया पाठ करण्यावर जास्त भर. 2. भूमितीमध्ये आकारांच्या गुणधर्मांचं विश्लेषण करण्याऐवजी केवळ वरवरची ओळख करून देण्यावर लक्ष. बरोबर. आणि 3. माहिती व्यवस्थापनात सखोल विश्लेषण आणि अर्थपूर्ण निष्कर्ष काढण्याऐवजी केवळ माहिती सादर करण्यावर अधिक भर. बरोबर, अगदी बरोबर. थोडक्यात सांगायचं तर या विश्लेषणानुसार सध्याच्या ज्या अध्ययन निष्पत्ती आहेत त्या अभ्यासक्रमाच्या व्यापक उद्दिष्टांशी पूर्णपणे जुळत नाहीत असं दिसतंय. व्यापक उद्दिष्टे म्हणजे कोणती? म्हणजे मुलांना विचार करायला शिकवणे, समस्या सोडवायला शिकवणे. अच्छा. तर या निष्पत्ती मुलांना चिकित्सक विचार म्हणजे क्रिटिकल थिंकिंग, समस्या निवारण म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि विश्लेषणात्मक कौशल्य म्हणजे ॲनालिटिकल स्किल्स पुरेशा प्रमाणात विकसित करण्यासाठी कदाचित कमी पडत आहेत. ही कौशल्य गणिताची खरी गोडी लावण्यासाठी आणि प्रत्यक्ष जगात ज्ञानाचा उपयोग करण्यासाठी खूप महत्वाची आहेत. म्हणजे असं दिसतंय की कागदावरची उद्दिष्टे मोठी आहेत, पण प्रत्यक्षात ज्यावर भर दिला जातोय त्या निष्पत्तींमध्ये आणि उद्दिष्टांमध्ये एक प्रकारची तफावत आहे. हो, तसंच काहीसं हे विश्लेषण आपल्याला सांगू पाहतंय. आज आपण महाराष्ट्रातील गणिताच्या अध्ययन निष्पत्तींवरील एका समीक्षेचा खरंच खूप सखोल आढावा घेतला. संकल्पनात्मक समजाऐवजी प्रक्रियात्मक ज्ञानावर भर, भूमितीतील विश्लेषणाचा अभाव आणि माहिती व्यवस्थापनातील मर्यादा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण चर्चा केली. हो, आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो जो ऐकणाऱ्यांनाही विचार करायला लावेल. कोणता? आपण आज गणिताबद्दल गुणलो, जिथे काय समजण्याऐवजी कसे करायचे यावर भर असल्याचं निरीक्षण आपण पाहिलं. पण हाच पॅटर्न इतर विषयांमध्येही दिसतो का हा प्रश्न पडतो. अच्छा, म्हणजे उदाहरणार्थ भाषा शिकवताना केवळ व्याकरण आणि स्पेलिंग पाठ करण्यावर भर असतो की भाषेचा अर्थपूर्ण वापर करण्यावर? विज्ञानात केवळ तथ्यपाठ करण्यावर भर असतो की वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यावर? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे हा केवळ गणितापुरता मर्यादित प्रश्न आहे की आपल्या एकूणच शैक्षणिक दृष्टिकोनामध्ये संकल्पनात्मक समजापेक्षा यांत्रिक ज्ञानावर भर देण्याची प्रवृत्ती आहे? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा. हो, हा एक मोठा प्रश्न आहे ज्यावर नक्कीच विचार व्हायला हवा. नक्कीच. तर अभ्यास मुलांना नेमकं काय देतोय आणि त्यात अजून काय सुधारणा करता येतील? म्हणजे कागदावरची उद्दिष्टे आणि वर्गात जे घडतंय त्यात काही फरक आहे का? लेख काय म्हणतो यावर? चला जरा सविस्तर बघूया. सुरुवात करूया पहिल्या मोठ्या मुद्द्याने. हा लेख म्हणतो की परिसर अभ्यासामुळे पर्यावरणाची जागरूकता वाढते. हे खरंय, पण मग प्रश्न असा आहे की हे फक्त सामाजिक आणि पर्यावरणीय समस्या ओळखण्यापुरतंच मर्यादित आहे का? म्हणजे मुलांना समस्या कळतात, पण त्या का आहेत, त्यांचे वेगवेगळे पैलू काय, त्यावरचे उपाय काय, याचं विश्लेषण करायला हा विषय कितपत शिकवतो? लेख इथे थोडा प्रश्न विचारतोय. उदाहरणार्थ बघा, 3रीसाठी एक निष्पत्ती आहे की विद्यार्थी परिसरातील झाडे, प्राणी, वडीलधारी अपंग यांच्याबद्दल संवेदन दाखवतो. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. 4थीमध्ये म्हटलंय की विद्यार्थी अनुभवलेल्या समस्यांवर स्वतःचे मत मांडतात, उदाहरण भेदभाव. आणि 5वीमध्ये निरीक्षण केलेल्या प्रश्नांवर मतप्रदर्शन करतो, घटनांचा समाजातील मोठ्या प्रश्नांशी संबंध जोडतो. आता इथे थोडं थांबायला हवं असं वाटतं. म्हणजे फक्त संवेदनशील असणं किंवा आपलं मत मांडणं किंवा असं वरवरचा संबंध जोडणं हे पुरेसं आहे का? समस्यांच्या मुळाशी जायची संधी मुलांना कितपत मिळते, त्याचं विश्लेषण करायची? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि या स्रोताने बरोबर याच गोष्टीवर लक्ष वेधलंय. सहानुभूती असणं किंवा मत मांडता येणं हे गरजेचं आहेच,
ती पहिली पायरी आहे, यात शंका नाही. पण जसं तुम्ही म्हणालात, एखाद्या गोष्टीचा चिकित्सक विचार करणं म्हणजे फक्त वरवर न बघता खोलात जाणं, तपासणं, ती गोष्ट या निष्पत्तींमध्ये पुरेशी दिसत नाहीये, असं या विश्लेषणाचं म्हणणं आहे. विश्लेषण करणं किंवा वेगवेगळ्या बाजू तपासून मूल्यांकन करणं, पर्यायी उपाय शोधणं किंवा समाजात आणि पर्यावरणात जे गुंतागुंतीचे संबंध असतात, काय म्हणतात त्याला, ते धागेदोरे उलगडून पाहणं, यांसारख्या उच्चस्तरीय विचार कौशल्यांना थेट प्रोत्साहन देणाऱ्या स्पष्ट अशा निष्पत्तींची थोडी कमतरता जाणवते. आणि याचा परिणाम काय होऊ शकतो? विचार करा, जर मुलांना फक्त समस्या ओळखता येत असेल किंवा त्यावर एक साधं मत देता येत असेल, पण ती समस्या का आहे, तिची कारणं काय, त्याचे परिणाम काय असू शकतात, हे जर ते शोधू शकत नसतील, तर ते फक्त कसं म्हणू, समस्येचं वर्णन करणारे बनतील, विश्लेषक नाही. त्यांची चिकित्सक विचार करण्याची क्षमता, जी खरं तर कोणत्याही विषयात आणि आयुष्यातही खूप महत्त्वाची असते, ती पूर्णपणे विकसित होणार नाही. आणि मग भविष्यात जेव्हा त्यांच्यासमोर मोठी सामाजिक किंवा पर्यावरणीय आव्हानं येतील, तेव्हा ते कदाचित फक्त प्रतिक्रिया देणारे राहतील. स्वतःहून विचारपूर्वक कृती करणारे जबाबदार नागरिक बनण्यात ते कमी पडू शकतात. कारण बघा, सामाजिक न्यायासाठी किंवा पर्यावरण रक्षणासाठी फक्त कळकळ असून चालत नाही. काय करायचं आणि कसं करायचं याचं विश्लेषण करण्याची क्षमताही लागते. म्हणजे मुद्दा फक्त माहिती मिळवण्याचा नाहीये, तर मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करण्याची, त्यावर खोलवर विचार करण्याची क्षमता विकसित करण्याचा आहे. या स्रोतानुसार सध्याच्या निष्पत्ती कदाचित या दुसऱ्या भागावर थोडा कमी भर देत आहेत. बरं, आता हाच विचार पुढे नेऊया. दुसरा एक महत्त्वाचा पैलू आहे ज्यावर या लेखात चर्चा आहे, तो म्हणजे वैज्ञानिक चौकशी कौशल्य. परिसर अभ्यासात आपण अपेक्षा करतो की मुलांनी निरीक्षण करावं, चर्चा करावी, प्रयोग करावेत, तर्क लावावा, ही सगळी कौशल्य विकसित व्हावीत. पण इथेही लेखाचं विश्लेषण थोडं वेगळं चित्र मांडतंय असं दिसतंय. ते म्हणतात की जी वैज्ञानिक पद्धत आहे, म्हणजे सायंटिफिक मेथड, एखादा प्रश्न पडल्यावर त्याचं संभाव्य उत्तर काय असेल याचा अंदाज बांधणे, म्हणजे गृहीतक मांडणे, ते तपासण्यासाठी प्रयोग करणे, त्यातून काय दिसलं याची नोंद करणं आणि मग त्या निरीक्षणांच्या आधारावर निष्कर्षापर्यंत पोहोचणं, ही जी एक संपूर्ण विचार प्रक्रिया आहे, तिचा पद्धतशीर आणि सखोल वापर करण्यावर निष्पत्तींमध्ये पुरेसा जोर दिसत नाही. पुन्हा उदाहरणं बघूया का? तिसरीची निष्पत्ती आहे ज्ञानेंद्रिय वापरून वर्गीकरण करणे. चौथीसाठी आहे साधे प्रयोग करणे, उदाहरणं विद्राव्यता तपासणे. पाचवीसाठी सोपे प्रयोग कृती करणे. आता प्राथमिक स्तरावर ह्या कृती महत्त्वाच्या आहेतच, पण केवळ कृती करणे म्हणजे वैज्ञानिक विचार रुजला असं म्हणता येईल का? नाही. आणि इथेच या विश्लेषणाचा रोख आहे. बरोबर, केवळ प्रयोगशाळेत जाऊन काहीतरी मिक्स केलं किंवा पाहिलं म्हणजे वैज्ञानिक पद्धत वापरली असं नाही होत. वैज्ञानिक दृष्टिकोन ही एक विचार करण्याची शिस्त आहे, एक पद्धत आहे. प्रश्न विचारणं, कुतूहल असणं, असं का, याच्या मागे लागणं, संभाव्य उत्तरं शोधणं, ती तपासून पाहण्यासाठी पुरावे गोळा करणं, मग ते निरीक्षणातून असो किंवा प्रयोगातून. त्या पुराव्यांचं निष्पक्षपातीपणे विश्लेषण करणं आणि मगच निष्कर्षापर्यंत पोहोचणं, हे सगळे टप्पे महत्त्वाचे आहेत. जर मुलांना फक्त कृती करायला शिकवलं, पण त्यामागची ही विचार प्रक्रिया, ही पद्धत शिकवली नाही, तर त्यांची वैज्ञानिक साक्षरता म्हणजे सायंटिफिक लिटरसी, विज्ञानाकडे बघण्याचा आणि समजून घेण्याचा दृष्टिकोन, तो मर्यादित राहू शकतो. आणि याचा परिणाम काय होईल? भविष्यात जेव्हा त्यांच्यासमोर कोणतीही वैज्ञानिक माहिती येईल, वर्तमानपत्रातली बातमी असो, व्हॉट्सॲपवरचा मेसेज असो किंवा जाहिरात असो, त्या माहितीची सत्यता पडताळण्याची, तिचं गंभीरपणे मूल्यांकन करण्याची क्षमता त्यांच्यात कमी असेल. कोणती माहिती खरी, कोणती दिशाभूल करणारी, हे ओळखणं त्यांना कठीण जाईल. आणि आजच्या काळात हे किती महत्त्वाचं आहे, जिथे माहितीचा एवढा भडीमार होतोय. त्यामुळे वैज्ञानिक चौकशी कौशल्यांचा अभाव हा फक्त विज्ञानापुरता मर्यादित नाही राहत, तो मुलांच्या एकूण समस्या सोडवण्याच्या क्षमतेवर आणि तर्कशुद्ध विचार करण्याच्या क्षमतेवरही परिणाम करतो. अच्छा, म्हणजे कृती तर करायचीच, पण ती कशी करावी आणि मुख्य म्हणजे का करावी, ह्या विचाराला महत्त्व देण्याची गरज आहे. हे खरंच विचार करण्यासारखं आहे. आणि आता ह्या विश्लेषणातला तिसरा आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, हा मुद्दा आहे स्थानिक आणि जागतिक संदर्भांच्या जोडणीबद्दल. परिसर अभ्यासाची सुरुवात मुलांच्या जवळच्या परिसरापासून होते, हे अगदी योग्य आहे, कारण तिथूनच मुलं शिकायला सुरुवात करतात, जे ते रोज अनुभवतात. पण हा लेख इथे एक प्रश्न विचारतोय की आपण मुलांना त्यांच्या स्थानिक अनुभवांना, त्यांच्या आजूबाजूच्या गोष्टींना, जगात काय चाललं आहे त्याच्याशी जोडायला शिकवतोय का?
म्हणजे स्थानिक पातळीवर जे दिसतंय आणि जागतिक पातळीवर जे घडतंय ह्यातला पूल बांधला जातोय का? पाचवीची एक निष्पत्ती आहे की विद्यार्थी भूप्रदेश, हवामान, संसाधने व सांस्कृतिक जीवन यांमधील दुवे विशद करतात. पण ही बरीच व्यापक वाटते. ती थेटपणे स्थानिक गोष्टींना जागतिक घडामोडींशी जोडतेच असं नाही, असं ह्या विश्लेषणाचं मत आहे. उदाहरणार्थ, जसं लेखात म्हटलंय, समजा आपल्या परिसरात पाण्याची टंचाई आहे, पर ती का आहे याची स्थानिक कारणं आपण शोधू. झाडं तोडली, पाऊस कमी झाला वगैरे. पण या स्थानिक पाणी टंचाईचा संबंध जगातल्या हवामान बदलाशी किंवा पाण्याचा वापराच्या जागतिक धोरणांशी कसा जोडलेला असू शकतो याचा विचार करायला निष्पत्ती स्पष्टपणे प्रोत्साहन देत नाही असं दिसतंय. म्हणजे आपल्या विहिरीचं पाणी आटणं आणि जगात तापमान वाढणं यात काही संबंध असू शकतो का? अशा प्रकारच्या विचारांना चालना देणं किंवा स्थानिक समस्यांचे जागतिक परिणाम किंवा जागतिक समस्यांवर स्थानिक उपाय यांसारख्या संकल्पना स्पष्टपणे मांडणारी निष्पत्ती कमी दिसते, असं हे विश्लेषण सुचवते. आणि आजच्या जगात हे किती महत्वाचं आहे. खरंच आपण एका अशा युगात जगतोय जिथे आपण म्हणतो ना, थिंक ग्लोबल ॲक्ट लोकल. जागतिक विचार करा, स्थानिक कृती करा. किंवा उलटही थिंक लोकल ॲक्ट ग्लोबल. स्थानिक विचार करा, जागतिक कृती करा. दोन्ही महत्वाचं आहे. आपलं गाव किंवा शहर हे काही जगापासून वेगळं तुटलेलं बेट नाहीये. इथे जे घडतं त्याचा परिणाम बाहेर होतो आणि बाहेर जे घडतं त्याचा परिणाम आपल्यावर होतो. मग ते अर्थकारण असो, पर्यावरण असो किंवा अगदी आपलं आरोग्य असो. त्यामुळे मुलांना फक्त त्यांच्या घरापुरतं, त्यांच्या परिसरापुरतं बघायला न शिकवता त्या परिसराचा संबंध मोठ्या जगाशी कसा आहे हे समजून घेण्याची दृष्टी देणं खूप गरजेचं आहे. जर अभ्यासक्रम स्थानिक अनुभवांना आणि ज्ञानाला या व्यापक जागतिक संदर्भांशी जोडण्यात कुठेतरी कमी पडत असेल, तर मुलं जागतिक नागरिक म्हणजे ग्लोबल सिटिझन म्हणून घडायला कमी पडू शकतात. त्यांच्या मनात आंतरराष्ट्रीय समस्यांबद्दलची जाणीव, जगातल्या इतर लोकांबद्दलची सहानुभूती आणि एक जबाबदारीची भावना ती पुरेशी विकसित होणार नाही. आणि मग भविष्यात जेव्हा त्यांना हवामान बदल किंवा जागतिक स्थलांतर किंवा नैसर्गिक संसाधनांची असमान वाटणी अशा मोठ्या गुंतागुंतीच्या जागतिक आव्हानांना तोंड द्यावं लागेल, तेव्हा कदाचित ते त्यासाठी पूर्णपणे तयार नसतील. स्थानिक मुळं घट्ट ठेवून जगाकडे बघण्याची ती विशाल दृष्टी देणं हे खरं तर आजच्या शिक्षणाचं एक महत्त्वाचं ध्येय असायला हवं, असं या विश्लेषणातून ध्वनित होतंय. तर एकंदरीत या सगळ्या चर्चेतून आणि आपल्याला मिळालेल्या या विश्लेषणात्मक लेखातून काय समोर येतंय? असं दिसतंय की परिसर अभ्यासाच्या सध्याच्या अध्ययन निष्पत्ती महत्त्वाच्या आहेत, त्या चांगल्या आहेत, पण त्या कदाचित पुरेशा नाहीत असं हा लेख सुचवतोय. विशेषतः 3 बाबतीत अधिक स्पष्टता आणि सखोलता आणण्याची गरज आहे असं वाटतंय. पहिलं म्हणजे सामाजिक पर्यावरणीय समस्यांचं केवळ वरवरचं वर्णन किंवा मत नाही, तर त्यामागच्या कारणांचं आणि परिणामांचं सखोल विश्लेषण करण्याची क्षमता. दुसरं म्हणजे केवळ प्रयोग किंवा कृती नव्हे, तर संपूर्ण वैज्ञानिक विचारपद्धतीचा पद्धतशीर वापर करण्याची सवय लावणं. आणि तिसरं, आपल्या जवळच्या परिसरातील अनुभवांना आणि समस्यांना जगाच्या मोठ्या पटलावर ठेवून पाहण्याची दृष्टी, म्हणजे स्थानिक आणि जागतिक संदर्भांना जोडणं. अगदी बरोबर. हे विश्लेषण आम्हाला थांबून विचार करायला नक्कीच भाग पाडतं. आपण आपल्या मुलांना भविष्यासाठी तयार करतोय असं म्हणतो, तेव्हा आपण नेमकं काय करतोय? त्यांना फक्त भरपूर माहिती आणि तथ्य देतोय की त्यांना स्वतःहून विचार करायला, प्रश्न विचारायला, माहितीची सत्यता तपासायला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समोर आलेल्या समस्यांवर नवनवीन सर्जनशील उपाय शोधायला शिकवतोय? शिक्षणाचा खरा उद्देश काय आहे? माहिती देणं की विचार करण्याची क्षमता देणं, सक्षमीकरण करणं? आणि जाता जाता एक विचार मनात येतो. आपण अनेकदा स्थानिक पातळीवर ज्या समस्या बघतो, कचऱ्याचा प्रश्न असेल, प्रदूषणाचा असेल किंवा सामाजिक भेदभावाचा असेल, त्या खरंच फक्त स्थानिक असतात का? की त्यांची मुळं काहीतरी मोठ्या जागतिक आर्थिक, सामाजिक किंवा पर्यावरणीय धोरणांमध्ये किंवा आपल्या जीवनशैलीत रुजलेली असतात? हा संबंध शोधायला शिकवणं, त्यावर विचार करायला शिकवणं, हेच खरं तर परिसर अभ्यासाचं एक मोठं आव्हान आणि संधी दोन्ही आहे, नाही का?